नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, सीईटीची एक्झाम झाली आहे। आता पुढे आहे इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने असू शकते। इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे, या ऍडमिशन प्रोसेसमध्ये मला कुठली ब्रांच चांगली आहे, कुठल्या ब्रांचनुसार पुढचा स्कोप कशा पद्धतीने असू शकतो, हे तुम्हाला सर्व गोष्टीचं माहिती असणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने सीईटीचा आता रिझल्ट केव्हा लागेल, रिझल्ट लागल्यानंतर पहिली स्टेप काय असायला पाहिजे, हे सर्व विद्यार्थी आणि पालकांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। महत्त्वाचं काय की अजून काही कॉलेजेसची ऍडमिशन प्रोसेस देखील सुरू झालेली आहे, हे अजून विद्यार्थी आणि पालकांना देखील माहिती नाही आहे। आपल्या सीईटीच्या एक्झाम सोबतच अनेक दुसऱ्या एक्झाम थ्रू आपल्याला वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेता येत असतं, पण मेजर सर्व महाराष्ट्रातील सर्व कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सीईटीच्या एक्झाम नंतर, त्याच्या रिझल्ट नंतर पुढची ऍडमिशन प्रोसेस चालू होत असते। तर एक्झॅक्टली रिझल्ट केव्हा लागेल आणि पुढची ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने असेल हे देखील मी सांगणार आहे। वायब्रंट मध्ये गेली 10 वर्षापासून मेडिकल ऍडमिशन प्रोसेस सोबतच वेगवेगळ्या इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस सुद्धा आपण कंडक्ट करत असतो। वायब्रंटचा आपला लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये ऑफिस आहे। तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये ब्रांच निवडीपासून ते शेवटच्या राऊंड पर्यंत सर्व ऍडमिशन प्रोसेस आम्ही घर बसल्या ठिकाणी करून देतो। तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज कसं मिळेल, ब्रांच चांगल्यातली चांगली कशा पद्धतीने मिळू शकतं, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, असे वेगवेगळ्या हे पूर्ण स्वतः आम्ही इंजिनियर असल्यामुळे, सर्व गोष्टी आम्ही तज्ञ ह्यांच्या असल्यामुळे तुम्हाला अगदी शेवटपर्यंत चांगली कॉलेज, चांगलं ब्रांच हे तुम्हाला निवडण्यासाठी अगदी मदत होते। आता महत्त्वाचं काय आहे ते बघा, लवकरच आता जोसा काउन्सिलिंग थ्रू देखील आपण आयआयटी, एनआयटी अशा वेगवेगळ्या कॉलेजेसचे, ट्रिपल आयटी याची देखील काउन्सिलिंग करतो आणि महाराष्ट्र सीईटी द्वारे सुद्धा महाराष्ट्रातल्या सर्व कॉलेजची ऍडमिशन प्रोसेस आपण विद्यार्थ्यांना घर बसल्या ठिकाणी करून देत असतो। महत्त्वाचं काय, आता सर आम्ही सीईटीची एक्झाम तर दिली आहे, मग आता एक्झाम नंतरच्या पुढची गोष्ट काय आहे। आता लवकरच मित्रांनो तुमचा रिझल्ट लागेल, सीईटीचा लवकरच रिझल्ट लागेल, ठीक आहे। मग सीईटीचा रिझल्ट लागल्यानंतर पुढे काय आहे, सध्या आमच्या हातामध्ये काय आहे तर आम्हाला जेडब्ल्यूचा स्कोर माहिती आहे। तर जेडब्ल्यूच्या स्कोर नंतर महाराष्ट्रातली प्रोसेस कशा पद्धतीने असते, सपोज 100% सीट आहेत तर त्यातून 85% सीट ह्या सीईटीच्या मार्क्स म्हणजे पर्सेंटाइल बेसिसवर जो आलेला असतो तुमचा पर्सेंटाइल, त्याच्या थ्रू त्या जागा फिलअप केल्या जातात आणि 15% तुमचा जेडब्ल्यूचा स्कोर कन्सिडर केला जातो। आता महत्त्वाचं काय की सीईटीचा रिझल्ट केव्हा येईल, तर साधारणतः मेच्या लास्ट वीक किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लवकरच आपल्याला सीईटीचा रिझल्ट मित्रांनो समजून जाईल। सपोज आपण पकडूया जूनच्या फर्स्ट वीक मध्ये याच्यामध्ये रिझल्ट लागेल, तुम्हाला आन्सर की समजते, त्याला आन्सर कीला चॅलेंज वगैरे करता येतं, फायनल तुम्हाला स्कोर कळतो, त्या दिवशी तुम्हाला एक्झॅक्टली तुम्हाला किती पर्सेंटाइल पडले ह्या गोष्टी आपल्याला समजून येतात। मग ह्या गोष्टी समजल्यानंतर पुढची प्रोसेस काय महत्त्वाची असते, तर आता तुम्हाला एक एक गोष्ट मी क्लिअर करतो। आता याच्यासोबत काय, पहिल्यांदा सीईटीचा रिझल्ट तुम्हाला समजलाय तर त्याच्यानंतर पहिल्यांदा काय असणार आहे तर आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागतात। आता मी ही जी प्रोसेस करतोय, सांगतोय तुम्हाला, ही संपूर्ण प्रोसेस मित्रांनो वायब्रंट मध्ये तुम्हाला घर बसल्या ठिकाणी करून मिळते, तुम्हाला काहीही करायची गरज पडत नाही। अगदी थोडक्यामध्ये सांगणार आहे, पुन्हा डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवणारच आहे। पहिल्यांदा काय असतात तर सीईटी सेल ही कंडक्टिंग ऑथॉरिटी आहे, तर या सीईटी सेलचे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन असतात। हे रजिस्ट्रेशनचा फॉर्म, जसं तुम्ही सीईटीचा ऍप्लिकेशन फॉर्म भरला होता, हा फॉर्म तुमचा वायब्रंट थ्रू घर बसल्या ठिकाणी आम्ही भरून देतो। मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरामध्ये, कुठल्याही गावामध्ये असू द्या, तुमची हे सर्व प्रोसेस आम्ही घर बसल्या ठिकाणी करून देतो। याच्यामध्ये महत्त्वाचं काय असतात, ह्या फॉर्म मध्ये तुमची सर्व बेसिक डिटेल्स असते, त्याच्यासोबत तुमचे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात, ठीक आहे, महत्वाचं आहे। आता रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागतात सर, याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे, तर ते डॉक्युमेंट्स तुम्ही आता रेडी करणं आवश्यक आहे। हे रजिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड वगैरे केले जातात। मग हे डॉक्युमेंट वगैरे अपलोड सगळं झाल्यानंतर पुढची स्टेप काय असते तर पुढे हे डॉक्युमेंटचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन होतं। दोन प्रकारे व्हेरिफिकेशन असतं, एक आहे ई स्क्रुटिनी असतं, एक त्याला म्हणतात ऑनलाईन, आणि दुसरं असतं फिजिकल व्हेरिफिकेशन। म्हणजे तुम्हाला तिथे एक फॉर्म भरताना एक सेंटर आपण देत असतो, त्या सेंटरला जाऊन तुम्ही हे अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट दाखवायचे असतात आणि त्यांचं व्हेरिफिकेशन होतं। मग हे झाल्यानंतर तुमचे काय येतात मित्रांनो, रँक येतात, रँक। मग हे रँक आले की एक्झॅक्टली या रँकच्या बेसिसवर आम्ही तुम्हाला लिस्ट काढून देतो की साधारणतः तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोणत्या कॉलेजला इंजिनिअरिंगला ऍडमिशन भेटेल। मग सर कुठल्या साईटला भेटेल, कॉम्प्युटर सायन्सला मिळेल, एआय ला मिळेल का, मला आयटी ला ऍडमिशन मिळू शकतं, मेकॅनिकल, म्हणजे हे तुम्हाला बेस्ड ऑन युअर इंटरेस्ट टेक्निकल, नॉन टेक्निकल ब्रांच पैकी कुठली ब्रांच तुम्हाला भेटू शकते, तुम्हाला कुठं बेनिफिट भेटू शकतो, चांगलं कॉलेज कशा पद्धतीने घेता येईल, ह्या सर्व लिस्ट आम्ही तुम्हाला रँक आल्यानंतर काढून देतो। एकदा रँक आले की पुन्हा पुढची प्रोसेस असते मित्रांनो कॅप राऊंड।
काय असतं तर कॅप राऊंड. कॅप राऊंड म्हणजे काय, कॉमन ऍडमिशन प्रोसेस. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, आपल्याला कॉलेजेसची नावं द्यायची असतात. म्हणजे जसं की COAP आहे, PICT आहे, VJTA आहे, अशा वेगवेगळ्या कॉलेजमध्ये त्याच्यासोबत तुम्हाला ब्रांच द्यायची असतात. मग त्याच्यासोबत ब्रांच आपण तुम्हाला काढून देतो त्या रँक आल्यानंतर, आणि मग ते कॅप राऊंडची प्रोसेस चालते. मग साधारणतः कॅप राऊंड किती असतात सर, तर कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3. अगदी तुम्हाला कॉलेज एक घेऊन शेवटच्या कॅप राऊंड 3 पर्यंत आम्ही सर्व प्रोसेस तुमचे एंड टू एंड घर बसल्या ठिकाणी करून देतो. मग ह्या कॅप राऊंड 3 नंतर महत्वाचं काय असतं सर, आम्ही ऐकलं आहे स्पॉट राऊंड. तर ह्या स्पॉट राऊंड पर्यंत, अगदी शेवटच्या स्पॉट राऊंडला देखील थोडे कमी पर्सेंटेज असताना देखील काही विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज मिळालेलं तुम्ही ऐकलं असेल. तर ही सर्व प्रोसेस तुमची आम्ही घर बसल्या ठिकाणी करून देतो. म्हणजे स्टार्ट कुठं होणार आहे, हे रिझल्ट आल्यापासून ते अगदी स्पॉट राऊंड पर्यंत हे एंटायर प्रोसेस एंड टू एंड घर बसल्या ठिकाणी आम्ही तुमच्या वायब्रंट मध्ये कंप्लीट करून देतो. तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावात असू द्या, तुम्हाला काहीही पर्सेंट आलेले असू द्या, अगदी चांगल्यातलं चांगलं कॉलेज, चांगली ब्रांच, कुठली ब्रांच घेतली पाहिजे, त्या ब्रांचचा पुढे जाऊन काय स्कोप आहे, प्लेसमेंट कशा पद्धतीने असतात, ह्या सर्व गोष्टी एंड टू एंड गायडन्स तुम्हाला आमच्या वायब्रंट करून दिलं जाईल मित्रांनो. ह्याची एंटायर सर्व प्रोसेसची फीस 5,000 रुपये आहे. याच्यामध्ये जोसा काउन्सिलिंग आणि स्टेट काउन्सिलिंग हे सर्व करून दिले जातात. अलॉंग विथ तुम्हाला डीम युनिव्हर्सिटी असतात, जसे की MIT WP आहे, DY पाटील युनिव्हर्सिटी आहे, अशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आहेत. अशा युनिव्हर्सिटीची देखील ऍडमिशन प्रोसेस आमच्याकडून करून दिली जाते. अशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे जे डीम टू बी युनिव्हर्सिटी आहेत त्यांची ऍडमिशन प्रोसेस सध्या सुरू आहे. त्याच्यासाठी एक एक्झाम देखील होते. ह्या JEE सोबतच तुम्ही त्याचा स्कोर कन्सिडर केला जातो, CETचा देखील स्कोर कन्सिडर केला जातो. त्याच्यासोबत आता पेरा एक एक्झाम असते त्यांची, पेरा CET नावाची. तर याचे फॉर्म सुरू आहेत. 15 तारीख त्याची लास्ट आहे. या 15 तारखेपर्यंत ह्या पेराचे फॉर्म आहेत. ते फॉर्म डीम टू बी युनिव्हर्सिटी जेवढ्या आहेत अशा सर्व युनिव्हर्सिटीला त्याचा स्कोर कन्सिडर केला जातो. त्याची 15 तारीख लास्ट आहे. 21, 22, 23 मेला त्याची एक्झाम होईल. लवकरच त्याचा 30 तारखेपर्यंत रिझल्ट देखील लागणार आहे. आणि नंतर तुम्ही डीम टू बी जेवढ्या युनिव्हर्सिटी आहेत त्या स्कोरच्या बेसिसवर तिथे देखील ऍडमिशन घेऊ शकतात. ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत त्या सर्व गोष्टी आमच्याकडून समजून जातील. आमची ऍडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे. काही मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट मधून ऍडमिशन करून पाहिजे असतात, अशा सर्व प्रोसेसला सुरुवात झालेली आहे. लवकर या, ऑफिसला व्हिजिट करा. तुमच्या काही शंका असतील, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही नंबर देतो, त्या नंबरवरती फोन करून तुम्ही तुमच्या शंकांचं निरसन करून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आलेल्या स्कोरला चांगला निर्णय देण्याचा प्रयत्न आम्ही वायब्रंट मध्ये करणार आहेत. तुमचा शेवटपर्यंत तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज कशा पद्धतीने इंजिनिअरिंगचं मिळेल आणि पुढचं इंजिनिअरिंगची लाईफ तुमची कशा पद्धतीने चांगली होऊ शकेल, यासाठी वायब्रंट टीमकडून पूर्णपणे प्रयत्न करून दिला जाईल मित्रांनो. अधिक व्हिडिओ इंजिनिअरिंगचे पाहण्यासाठी आजच आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू सो मच.